एक महत्त्वाची बातमी आहे ते बारामतीमधून नेमकी बातमी काय बघूयात। बारामती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्यांची एक पुण्यात बैठक सुरू अशी माहिती कळते। हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी बैठक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या नेत्यांमध्ये प्रचाराचे अनेक मुद्दे असतील किंवा निवडणुकांसंदर्भातले जे मतभेद आहेत यावरून लोकसभा प्रचाराच्या दृष्टीने एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे अशी माहिती कळते। आणि महत्त्वाचं अपडेट म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीत काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि जगताप यांच्यात देखील ही बैठक सुरू आहे अशी माहिती कळते। सागर कुलकर्णींकडून अधिक माहिती घेऊयात। सागर, आताचे काय अपडेट्स? रेणुका, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 3 विधानसभेमध्ये काँग्रेसचं प्राबल्य अधिक दिसतं। त्याच्यामध्ये इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असतील, पुरंदरचे जगताप असतील आणि दुसऱ्या बाजूला भोर तालुक्याचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे असतील। या तिन्ही आमदारांचं कुठे ना कुठेतरी पवार कुटुंबियांशी फारसं सौख्याचे संबंध नाही आहेत, फारसे चांगले संबंध नाही आहेत। अशा परिस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन पहिल्यांदा लोकसभेचं स्पष्ट करू, नंतर मग विधानसभेचं पाहू अशा स्वरूपाची भूमिका घेतली। पण मुळात हर्षवर्धन पाटील हे इंदापूर येथील काँग्रेसचे विधानसभा उमेदवार आहेत। त्यांची इच्छा आहे की लोकसभेच्या आधी इंदापूरची विधानसभेच्या जागेचा प्रश्न स्पष्ट व्हावा। त्याचवेळी संग्राम थोपटे यांचं कायम पवार कुटुंबियांशी वैर हे फार पूर्वीपासून आहे। अनंतराव थोपटे ते शरद पवार हा कायम राजकीय संघर्ष आहे। तो संघर्ष आज सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे यांच्यात दिसून येतो। कुठे ना कुठेतरी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी ही सुप्रिया सुळे यांच्यासाठी डोकेदुखी वाढवणार आहे। त्यात आता जी माहिती मिळते त्यानुसार पुण्यात हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नेत्यांची बैठक होत आहे। काँग्रेसचे जे काही मुद्दे आहेत ते जर स्पष्ट झाले नाहीत तर बारामतीमध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये काँग्रेसमध्ये बिघाडी होईल, काँग्रेस एनसीपी बिघाडी होईल असं सांगितलं जातं आणि मग सुप्रिया सुळेंची मात्र डोकेदुखी वाढेल। तर या बैठकीत काय नेमकं होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद सागर, या महत्त्वाच्या बातमीबद्दल। आपण बघतोय बारामती लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस नेत्यांची पुण्यात सध्या बैठक सुरू आहे। पुन्हा एकदा इतरही बातम्या थोडक्यात बघूयात। धावत्या लोकलमधून चढू किंवा उतरू नका असं अनेकदा बजावून देखील प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि कुर्ला स्टेशनवरचा हा प्रसंग आपण बघतोय। लोकल सुरू झाल्यानंतर उतरण्याच्या प्रयत्नात हा प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला। आरपीएफ जवानाच्या समयसूचकतेमुळे हा प्रवाशाचा जीव वाचलाय।